कोल्हापुरातील सरस्वती टॉकीजजवळ महापालिकेनं बहुमजली वाहन पार्किंग इमारत उभारली आहे। त्यामध्ये काही गाळेधारकांना जागा दिली आहे, पण अजूनही त्या इमारतीमध्ये विजेची सोय झाली नाही। तरीही महापालिका फेरीवाल्यांना त्या इमारतीत स्थलांतरित होण्यास आग्रह करत आहेत, पण महापालिकेनं त्या इमारतीमध्ये मूलभूत सुविधा द्याव्यात, अन्यथा रस्त्यावरील गाळे हलवणार नाही अशी भूमिका संबंधित फेरीवाल्यांनी घेतली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेनं सरस्वती टॉकीजजवळ बहुमजली पार्किंग इमारत उभारली आहे। ही इमारत उभारताना फेरीवाले मार्केटमधील गाळेधारकांना रस्त्यावर केबिन उभारण्यास परवानगी दिली होती। आता महापालिकेनं फेरीवाल्यांचं पुनर्वसन पार्किंग इमारतीमध्ये करण्याचं ठरवलंय। त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत रस्त्यावरील केबिन मोकळ्या करून पार्किंग इमारतीमधील गाळ्यांमध्ये स्थलांतरित व्हावं, अन्यथा कारवाई करण्याचा महापालिकेनं इशारा दिलाय। पण वस्तुस्थिती वेगळीच आहे। बहुमजली पार्किंग इमारतीच्या गाळ्यांमध्ये अजून विद्युत व्यवस्था झालेली नाही। मुळात विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला नसल्यामुळे लाईट कधी येईल हे सांगता येत नाही। शिवाय गाळ्यांकडे जाण्यासाठी पाठीमागील बाजूच्या गेटचा वापर करावा लागणार आहे। त्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असल्यानं गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या इमारतीत लाईट आणि पाण्याची सुविधा देऊन त्यानंतरच गाळेधारकांचं स्थलांतर करावं, अन्यथा रस्त्यावरील केबिन हटवू देणार नाही अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे। त्यामुळे शुक्रवारी महापालिका आणि संबंधित व्यावसायिक यांच्यात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। रातमध्ये लाईटीचं काम चालू आहे। डीपीला डिपॉझिट भरलेलं आहे सांगितलेलं आहे, पण डीपी अजून आलेला नाही आहे आणि त्या डीपीवरून मेन प्रत्येक केबिनमध्ये वायरिंग ओढायला पुरेसं मटेरियल नाही आहे। आता आम्ही इथल्या वायरमन जे होते त्यांची चौकशी केली तर ते म्हणाले वायरिंगचं काम करायला अजून बराच वेळ लागणार आहे, कारण पुरेसे जे मटेरियल आहे ते मटेरियल नाही आहे, मेन डीपी नाही आहे आणि डीपी नसल्यामुळं प्रत्येक केबिनपर्यंत वायर ओढून घ्यायला आम्हाला हेच नाही आहे, वेळ पण नाही आहे। त्याशिवाय आणि पाठीमागच्या बाजूला 3 गेट आहेत, म्हणजे पाठीमागच्या बाजूने एंट्री। आता फक्त सध्या ही एकच एंट्री दिसते तुम्हाला, ती एक एंट्री आणि मागच्या 3 एंट्रांना गेट आहे, घाण आहे, प्लस आमचे 34 केबिन आहेत त्या बंद अवस्थेत तसेच पडून आहेत। त्यामुळे कुठलाही ग्राहक यायला हे पण नाही आहे, वाट नाही आहे।